तर मित्रांनो आता आम्ही परत निघालोय. कुठे निघालोय आज? आज परत तिथंच सूर्यदेव मागून एकदम त्यांच्या किरणा अशा एकदम आमच्या चेहऱ्यावरती फोकस पडतंय. अजून कुठे निघालोय सांग परत. आम्ही चाललोय पहिले एक जागेवर बसणार, हा एक्सरसाइज करणार, हा थोडी ब्लॉगिंग करणार, हा. रील्स काढणार, रील्स नाही काढणार आम्ही, रील काढत नाही काय. आणि येते परत आणि भारी व्ह्यू घेणार आहे. हा त्या व्ह्यू दिल खुश व्हायला पाहिजे तसा व्ह्यू घेणार आहे आणि परत येणार. आणि स्ट्रेचिंगचं काय? स्ट्रेचिंग साठी बजरंग दंड मारणार. बजरंग दंड माहितीये कसं मारायचं? बजरंग दंड एक पाय पुढे करून मारतात, बजरंग दंड मारणार आणि थोडा स्क्वॉट्स मारणार. बस मला स्ट्रेचिंग करायची आणि ऍडव्हान्स लेवलला नेऊ जाऊ. मला मी सांगतो मला स्प्लिट्सची स्ट्रेचिंग करायची, कार्टविलची ट्रेनिंग करायची, कारण कार्टविल टू एरियल माझी ऑलमोस्ट पोहोचणार आहे. तर मला ट्रेकिंगची ती एक प्रॅक्टिस करायची. तुला काय करायचं का ट्रेकिंगचं? नाही मला काहीच नाही, कारण की हा घाबरतोय, 10वीचे बोर्ड बोलतोय मग 1 महिन्याने म्हणून घाबरतोय. पण मला करायचं आहे भाई, काय होते हातपाय तुटले तरी चालेल पण करायचे. चला त्या साईडला रोड क्रॉस करतो. पण इथे कसं गाव इलाका आहे ना, त्यामुळे मी बंद नाही केला. जर मी माझ्या कॉलेजच्या जवळ असतो तर मी बंद केला असता मोबाईल. हा परत खांद्याचा विषय झाला. खांदा दुखतो रे, काय माहित काय ब्लॉगर लोक कसं काय खांदा एकदम मजबूत असं एकदम असे खांद्याला सिक्स पॅक आले असते. तुम्ही आतापर्यंत फक्त हा असा व्ह्यू एन्जॉय केला, फक्त चेहरे दिसतात आणि आकाश दिसतं. आता बघा आता कसं दिसतंय, एकदम रस्ता विस्ता एकदम बॅकग्राऊंड प्रॉपर दिसतोय. पण कसा विषय असं पकडण्यात ना प्रॉब्लेम हाच आहे, हात लवकर दुखतो. त्यामुळे ही गोष्ट नवीन मला कळली. हा नीट कॅमेरा हे बघ, हात आला तुझा बस. हा मस्त पण असं वाटतंय मी काय काम करत नाही. काय काम करणार मग ना, काय काम काय काम आहे? सनसेट दाखव, सनसेट सनचा व्ह्यू दाखव. दिसतोय कसं? काहीच नाही दिसत. एक्सपोजर मलाच काय नाही दिसत आहे. चला मलाच काय नाही दिसत आहे. चला आता जाऊया मस्त एकदम असं रुबाबात चालायचं आणि मग सरळ चालायचं. काही अरे पण आपल्याला तिथे ट्रेकिंग वगैरे करता येईल का जागा? तर काहीतरी विषय झाला होता, काहीतरी परत विषय झालाय. काय भेटत बघा, काय तुझ्याकडे काय दाखव? कापूस भेटला, नॅचरल कापूस कापसाच्या झाडावरचा कापूस उडून आलेला आहे. इथं पद्धतशीर एकदम विश्लेषण विशेष काय ते असतं ते करतायत अजित भाऊ. हे बघा कापूस, रिअल कापूस आहे ना, फ्रेम मध्ये हा झाडाचा कापूस आहे, झाडाचा. चालता दाखव. पण इथं हाय कुठं? बघा सनसेट वन साइड नाही दिसणार. एक्सपो हा दिसतोय सनसेट सोबत बघा. दबंग स्टाईल. नाही जात दबंग स्टाईल करूया थांब. याला सन परत एक्सपोजर वाढला, आता नाही दिसणार. पण इथून भारी दिसत. आम्ही बॅक कॅमेराने व्ह्यू दाखवतो. हे कसं हे फक्त ना आपला कॅमेरा थोडासा ना, म्हणजे आयफोन जर असता तर ठीक आहे. लवकर सबस्क्राईब करा, म्हणजे कसं आयफोन घेता येईल आपल्याला. सबस्क्राईब करा आणि व्ह्यूज जरा द्या मला, लाईक वगैरे. म्हणजे वन साइड पैसा कमवतो. माल्याच्या वरती येत सण. 17 माल्याची बिल्डिंग आहे ना ती. संपाटी होती 17 माल्याच्या वर. ही जी बिल्डिंग आहे ना, ही आपल्यापासून जवळजवळ 4-5 किलोमीटर लांब आहे. तरी दिसते इथून. हा स्पॉटच तसा एवढा भारी आहे, बादशाह स्पॉट आहे. आणि अजित भाऊ परत घर केवढे खाली आहेत आमच्यापेक्षा. घरांची पण हाईट कमी आहे. समोर ही हाईटीला 5 मालेची घरे आणि तो आमच्या बरोबर येतोय समोर. म्हणजे समजून टाकतो 5 मालेचा घरी आणि तो आणि आपला लेफ्ट वाला डोंगर जिथे आम्ही गेलो होतो, मोदक डोंगर, तो सह्याद्री आहोत सर्वात जवळ. आमच्या स्पॉटच्या मागे सन आरामात दिसतोय. सॉरी हादरा बसतोय मला, कारण की रस्ताच तसा आहे आणि त्यामुळे कॅमेरावर हलतोय. हा बघा काय झालंय, काय माहिती काय झालंय पुढे. मला असं वाटतं की एक ऍस्ट्रोनॉट नाही, ऍस्ट्रॉइड म्हणजेच असा जो दगड जो फिरत असतो वरती, त्याला हिंदी आणि मराठीमध्ये काय म्हणतात? उल्कापिंड असं काहीतरी बोलतात. तर चाललोय आता. इथून वडा वाहतो वाटतं पावसाळ्याच्या दिवसांमध्ये. वडा का ओढा काय म्हणतात त्याला? धबधब्याचं पाणी येतं तेच काहीतरी. ते काय असेल काहीतरी. चला आपल्या स्पॉटला जाऊया. माझा हातच दुखतो त्याला, काय माहित का. पण ठीक आहे, काही विषय नाही. आलोय आता ऑलमोस्ट आपल्या स्पॉटवरती. हे बघा स्पॉट आमचा. त्या श्लोकनी 10 रुपयाची ग्लव्स टाकले.
इकडे बघा सन दिसतोय एकदम बादशाह क्वालिटीमध्ये. सॉरी यार मग काय समजत नाही बघा, असं दिसतो आपली जमीन. आणि जेव्हा आपण सूर्याकडे नेतो ना, सूर्य काय माहित सगळं ब्लॅक करून टाकतो. सूर्य नाही बहुतेक, हे आपल्या कॅमेराची क्वालिटी आहे तशी. पण ठीक आहे, काही विषय नाही. तिकडे आपलं कॉलेज आहे, तिकडे त्या साईडला कुठेतरी, पण त्या साईडलाच आहे मला माहिती आहे. आणि हा आपला स्पॉट आहे मस्त एकदम. आणि आपला सन एकदम बादशाह लेवलमध्ये. आणि आता अजित काहीतरी करतोय. काय करतोय अजित? अजित दंड मारायचे. अजित दंड मारणार आहे. अजितचे 6 पॅक्स बघण्यासाठी लाईक करा, फॉलो करा. आणि पुढच्या वेळी मग त्याला चड्डीवरती करायला सांगू. मग काय, हा या पद्धतीने हाडूक मोडून घेतलेले आहे. आणि आता पश्चातापचे किलकार्या निघणार आहेत एकदम अशा लेवलमध्ये. बघू आता काय होतं. ट्रेन दिसते का बघा, इथं ट्रेन आहे. पूर्ण 4x झूम आहे आपला व्यवस्थितपणे. मी तुम्हाला शॉर्ट बाय शॉर्ट दाखवतोय प्रॉपर. जरा मला उभं राहावं लागेल, झाड येतोय फ्रेम मध्ये. जय श्रीराम, दिसतंय का झाड? सॉरी, झाडच्या बाजूला ही आपली ट्रेन मस्त स्लो मोशन मध्ये जात असताना, जर आपल्याकडे ड्रोन असता, एक 40-50 हजाराचा ड्रोन असता ना, बादशाह काम झालं असतं. पण आता आपल्याकडे नाहीत पैसे. पण आशा करतो की जेव्हा तुम्ही मला सबस्क्राईब करा आणि जेव्हा मला तुम्ही एकदम असं मोठ्या लेवलला पोहोचवाल, तेव्हा आपण 10 ड्रोन घेऊ. 10 ड्रोननी ब्लॉग काढू आपण. एक फक्त अजितची शूटिंग काढेल आणि एक फक्त माझी शूटिंग काढेल. आणि बाकी सगळे सीन उडवतील सगळे. त्यानंतर एडिटरला पण कामाला घेऊ. आणि बघा अजितचे मस्त दात दिसत असतात. हे बघा आले दात, लगेच 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 आले दात. ट्रेन अशा पद्धतीने गेलेली आहे आणि बाद झाली ट्रेन. ट्रेनने स्पीड वाढवली आणि आपण पण झूम आउट केलेला आहे. एवढं लांब आहे ट्रेन. ऑलमोस्ट किती वाजलेत? 6:05 झाले. आणि हे डोंगर, आपण पहाडच्या ब्लॉगला तिथे गेलो होतो. तिथे गेलो होतो. तिथून मग कुठून आलो होतो अजित? हा, ह्या घरांच्या जवळून आम्ही इथून असं खाली आलो होतो. आणि मग परत इथं येऊन असं बसलो होतो मस्त एकदम. ही आमची रोजची जागा आहे, नेहमीचा स्पॉट आहे. याचा पण ब्लॉग बहुतेक मी टाकलेला आहे ऑलरेडी, ज्यामध्ये मी हाच शर्ट घालून होतो आणि अजित पण हाच शर्ट घालून आलेला. त्यामध्ये आम्ही इंस्टाग्रामच्या पण गप्पा केलेले आहेत. आणि अजितला पूर्णपणे पोल खोल केले. अजित किती अकाउंट बनवतो आणि कसले बनवतो ते पण सांगितले अजित. बघा तो ब्लॉग, मी टाकेन तो कुठे डिस्क्रिप्शन. अजित मला लावतोय बजरंग दंड मारायला. मला पहिला साधा दंड पण येत नाही, धड पुशअप येत नाही, आणि डायरेक्ट मला काय पण मारायला सांगतोय. मला भीती वाटायला लागली, काहीतरी मोडून जाईन मला वाटतं. अजित मी आलो होतो इथं स्ट्रेचिंगला, ते पण कशासाठी? स्प्लिट्सच्या ट्रेनिंगसाठी. तुम्ही करा ना, तुम्हाला कोण थांबवलंय? अरे पण मला तरी पण जरा ठीक आहे, चल मी करणार दंड. एक तरी मारून जाणार, एक तरी नाही मारणार, 10-15 तरी मारणार, जाईन, एवढं काय नाही. मी आपला नॉर्मल चला अजित, कमॉन अजित. कोणाची बारी? बघा, बजरंग दंड मारताना नाही, साधा दंड मारताना यांची हवा टाईट झाली आहे. तोंड बघू शकता तुम्ही केवढा भारी येत आहे. आणि आता हसलेत, आता काही नाही जाणार आहे यांच्यापासून. तरी पण चालतंय, नडतायत, कष्ट करतात. कोबरा स्टेज करताना मध्येच हे दंड बंद केले आणि ह्या पोझिशन मध्ये आले. बघा सगळे बघू शकता. आता उठतायत परत 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 ना, आता लागले थोडीशी, पण ठीक आहे. एक दिवस तरी आपण एकदम भारी करणार दंड, काय विषय नाही. थांब अजित, 1 मिनिट थांब, मला पब्लिकली बोलू दे जरा. आता जरा मी खराब मारत असलो किंवा कमी मारत असलो, चॅलेंज हे पुढच्या 2 महिन्यात इम्प्रूव्ह करणार, काय विषय. हा, मग कसं जायचं? अच्छा, असं आहे काय? समजले नाही. परत बघा कसे आले. अर्धे तुमचं जेव्हा हा आहे ना 45 अँगलला होईल ना, तेव्हा खाली जायला. हा, नंतर परत ओके, परत मारू शकतो मला वाटतं मी असं. मग असंच मारत असतो. जय श्रीराम. असं ना, हा, पाय फोल्ड करा. परफेक्ट परफेक्ट. 2 3 4
5 6 7 8 स्पीड स्लो झाली. 9 स्पीड स्लो होते. 9 9 9 9 9 9 9 आणि 10. 45 मिनिटात 40 मिनिटात तुम्ही 10 केलेत. हा रेकॉर्ड एक कायम करा. 40 सेकंड्स मध्ये 10 दंड. वन साइड बघा, पाय पसरवून बसलेत एकदम. तहन बघायला यांच्या 10 दंडासाठी 1 लाईक पडायला पाहिजे. जर आराम करतो त्यानंतर अजून एक मारू. दंड नाही पण आपल्याला स्ट्रेचिंग पण करायचं. स्ट्रेचिंग करूया ना. स्ट्रेचिंग पण करायचं. तुला पण करवणार आहे मी चक्रासन घ्या 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 लवकर घ्या. हा पाय 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 स्ट्रेट करण्याची कोशिश करा. हा परफेक्ट चक्रासन बघा, एवढा भारी आहे. चक्रासन केलाय. माझ्या बॅक मध्ये क्रॅम्प आला थोडासा राईट साईडला, नाहीतर मी अजून केला. इथे आला माझ्या क्रॅम्प इथे. चला होईल तो बरा. काय हॅलो रोज रोज प्रॅक्टिस करून होऊन जाईल मला वाटते. बट काय माहित, पहिल्यांदा आला एवढा क्रॅम्प इथे. बेकार बहुतेक इथं अनइवन जागा आहे, वरती खाली आहे थोडंसं त्यामुळे. तर हा माझा लेवल आहे सध्या. लांबून दाखवतो लोकांना. दिसतंय परफेक्ट. फक्त हातमध्ये येते बघा. मला बहुतेक अजितची मदत लागेल इथं सपोर्टसाठी. हा बा व्हिडिओ पॉज. राईट लेग सुरू आहे गाईस. लेफ्ट लेग झाला बेकार. पण तेवढंच आहे. बहुतेक मी वॉर्मअप नीट नाही केला ना त्यामुळे. घरी जाऊन एकदा काय करतो, युट्यूब वरती प्रॉपर एक व्हिडिओ बघतो, मग करतो घरी जाऊन. नाही एकदा करून दाखवा किती जातो नीट. लोकांना, आपल्या दर्शकांना, मित्रांना दाखवा. हा राईट लेग. हा राईट लेग फ्रंट एवढी जाते. तोंड बघा, तोंड बघा, एवढी जाते ना. हा लेफ्ट लेगची तुम्ही बघितलंय. तुमच्या पाय घसरण्याचे व्हायब्रेशन इथपर्यंत येते. तारीख. पण मी एवढं बोलतो की आजचा जो दिवस होता पूर्ण सकाळ टू रात्रीपर्यंत फुल कॉन्टेंट भेटलाय. कॉलेजमध्येही आणि इथेही फुल कॉन्टेंट भेटलाय. सो बघू आता मी कधीपर्यंत तुम्हाला ही व्हिडिओ एडिट करून पाठवतो. माझ्या तिकडे कुठं चाललं, इकडे चला. तरी येतो, भेटू तुम्हाला डायरेक्ट घरी. चला, जय श्रीराम. तर व्हिडिओ पुन्हा चालू करण्याचं कारण आहे, बोल. जय श्रीराम. जय श्रीराम. भेटू आम्ही तुम्हाला परत एकदा नवीन ब्लॉग मध्ये. अजित बोल. लाईक शेअर सबस्क्राईब. लाईक शेअर अँड सबस्क्राईब. आणि नाही केलं तर कमेंट करून द्या एक. आणि ते पण नाही केलं तर विचार करून सांगतो तुम्हाला. ओके. विचार करतोय तोपर्यंत तुम्ही खरंच लाईक शेअर सबस्क्राईब करून टाका. जय श्रीराम. बोल चल. हा जय श्रीराम. चला जय भेटतो आता डायरेक्ट तुम्हाला पुढच्या ब्लॉग मध्ये.